लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी केलेल्या महिलांचा आकडा 1,70,00,000च्या आसपास आहे. आणि मग लाडकी बहीण योजनेची आमची ई केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण होत नाही. आम्हाला या अडचणी येत आहेत. कोणत्या अडचणी येत आहेत त्याबाबतची देखील माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे ई केवायसी झाली नाही तर आता आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पुढील हप्ते मिळणार आहेत, कदाचित 3,000 रुपये किंवा 4,500 रुपये, हे पैसे आम्हाला मिळणार नाहीत का? किंवा आता जे वितरण आहे ते वितरण प्रक्रियेमध्ये आमची नावं घेतली जाणार आहेत का? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ होणार आहे का? आणि या उर्वरित ज्या महिला आहेत त्यापैकी नक्की का महिला ई केवायसी करत नाही आहेत, कोणत्या अडचणी येत आहेत, सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब आणि पेज फॉलो करायला विसरू नका. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात आधी ई केवायसी करण्याकरिता लाडक्या बहिणींनो 31 डिसेंबर त्या ठिकाणी तुम्हाला अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. ही आधी 18 नोव्हेंबर होती, परंतु यामध्ये जवळपास 1.25 महिन्याची वाढ सरकारच्या वतीने करण्यात आलेली आहे आधीच एकदा. आता परत त्या ठिकाणी वाढ मिळण्याची शक्यता आहे का? तर शक्यता आधी नव्हती, परंतु लक्षात घ्या जानेवारी महिन्यामध्ये राज्यामध्ये सर्वत्र निवडणुका आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका सर्व होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याला आपण बोलतो. आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करण्याकरिता मुदत वाढ देखील त्या ठिकाणी मिळू शकते, परंतु याबाबत अधिकृतपणे अजून कोणतीही माहिती नाही. आता लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना महिलांना अडचणी कोणत्या येत आहेत? तर सर्वात पहिली अडचण म्हणजे त्या ज्या महिला आहेत ज्यांचा घटस्फोट झालेला नाही, परंतु ज्या पतीपासून विभक्त राहत आहेत. लक्षात घ्या, घटस्फोट झाला नाही परंतु पतीपासून विभक्त राहत आहेत. मग आता अशा महिलांनी डॉक्युमेंट कोणतं जमा करायचं? कारण वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध नाही. वेबसाईटवर काय सांगतंय? एकतर घटस्फोट झालेला आहे किंवा निधन झालेलं आहे. परंतु ज्या महिला एकल आहेत, परित्यक्त्या आहेत, त्या महिलांचं काय? त्या महिलांनी त्यांची ई केवायसी करायची कशी? सरकारने याबाबत अजून कोणताही पर्याय अशा महिलांना उपलब्धच करून दिला नाही, अशी अडचण महिला सातत्याने विचारत आहेत. आणि त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी साठी मुदत वाढ द्या आणि यामध्ये तुम्ही अजून एक पर्याय आणा, ज्या पर्यायामध्ये तुम्ही जे घटस्फोट आणि निधन यासोबतच तुम्ही परित्यक्त्या किंवा विभक्त हा या ठिकाणी पर्याय तुम्ही आणा, अशी देखील मागणी महिला करत आहेत. की आम्ही आमच्या पतीपासून विभक्त राहतोय, आमचे पती आम्हाला सांभाळत नाहीत, आमचे पती सोडून गेले आहेत, आमच्या पतींकडून आता आम्ही ओटीपी घ्यायचा कसा? बरं तुम्ही म्हणताय घटस्फोट, तर आमचा घटस्फोट देखील झाला नाही, मयत प्रमाणपत्र तर मयतही झाले नाही ना, मग आम्ही डॉक्युमेंट द्यायचे कोणते? अशा लाखो आणि महिला आहेत की ज्यांची ई केवायसी या कारणांमुळे अजूनही बाकी आहे. अनेक मुलींनी देखील सांगितलं की आमचं लग्न झालं नाही, परंतु आमचे वडील आम्हाला सोडून गेले आहेत, आमच्या सोबत राहत नाहीत, त्या ठिकाणी आम्ही आमची ई केवायसी करायची कशी? अशा अडचणी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना येत आहेत. सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन त्या ठिकाणी अशा महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी उपलब्ध काहीतरी पर्याय करून द्यावा, ज्यामध्ये वेबसाईटवर तुम्ही पर्याय आणा आणि ज्यामध्ये एक नवीन पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी आणावाच लागेल. आणि अशा महिलांसाठी 31 डिसेंबरची मुदत देखील सरकारला त्या ठिकाणी वाढवावी लागेल. कारण अशी जर ई केवायसी प्रक्रिया होणारच नाही ना, कारण पर्यायच नाही कोणताच. अनेक महिला विचारतायत, अनेक महिला मेसेज करतायत. तर महिला व बालविकास विभागाच्या वतीने आम्हाला विनंती करतो, आम्ही सर्वजण देखील विनंती करत आहोत, तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून विनंती करू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही हा नवीन पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. आता दुसरा महत्वाचा मुद्दा की महिला ई केवायसी का करत नाही आहेत? तर यामध्ये अनेक अशा देखील महिला होत्या की ज्या आधी त्या ठिकाणी या योजनेच्या लाभार्थी होत्या, परंतु आता काय झालं की त्यांच्या कुटुंबामध्ये कोणाला तरी सरकारी नोकरी लागली आहे किंवा कुटुंबामधील कोणती तरी व्यक्ती टॅक्स भरत आहे, काही महिला स्वतः नोकरीला लागल्या आहेत. मग त्यांनी आता ई केवायसी करायची नाही असा निर्णय घेतला आहे आणि म्हणून देखील ई केवायसी केलेल्या महिलांची संख्या त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये कमी दिसत आहे. त्यासोबतच अनेक महिला आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी आधी होत्या, परंतु त्यांनी आता ठरवलं आहे की आता बाद झालं, आम्ही आता दोघी तिघींनी लाभ घेतला, परंतु आता जर आम्ही दोघी तिघींनी ई केवायसी केली तर सर्वच त्या ठिकाणी अपात्र होऊ शकतो. म्हणून आता सर्वांनी ई केवायसी करायची नाही, तर आपण ठरवून आपल्या कुटुंबामध्ये एकच विवाहित आणि एक अविवाहित, जास्तीत जास्त 2च महिलांची आपण त्या ठिकाणी ई केवायसी करूया. आणि म्हणून अशा प्रमाणात मध्ये देखील महिलांची संख्या त्या ठिकाणी कमी होणार आहे. 2 कोटीच्या आसपास जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीचा आकडा जाईल, त्यानंतर
कदाचित लाडकी बहीण योजनेची ई केवायसी अंतिम टप्प्यात आली असेल आणि अगदी क्वचित काही महिला बाकी असणार आहेत, ज्यामध्ये तो विषय जो सांगितला तो 100% आहे की ज्या परित्यक्त्या आहेत, एकल आहेत, पतीसोबत राहत नाहीत, अशा महिलांसाठी सरकारने काही ना काही पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं असणार आहे. त्या महिला जवळपास 2-4 लाखांमध्ये महिलांची त्या ठिकाणी आकडा असू शकतो आणि अशा महिलांना त्या ठिकाणी ई केवायसी करताना सरकार मोठी अडचण येत आहे. महिला व बालविकास विभागाने दखल घेऊन त्या ठिकाणी अशा महिलांसाठी वेबसाईट पुन्हा एकदा अपडेट करून मागील वेळेस जेव्हा वेबसाईट तुम्ही अपडेट केली होती त्याच पद्धतीने वेबसाईट अपडेटला टाका आणि वेबसाईट अपडेटला टाकून त्या ठिकाणी तो पर्याय उपलब्ध करून द्या, जेणेकरून अशा देखील महिलांची ई केवायसी होऊन त्यांना देखील योजनेचे पैसे मिळतील. तुर्तास आपल्या व्हिडिओच्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर की तुमची ई केवायसी झाली नसेल तर तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत का नाही, तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई केवायसीची अट त्या ठिकाणी अजिबात नाही. त्यामुळे येणारा जो हप्ता असणार आहे तो सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. त्याचे वितरण सुरू झाल्यानंतर तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर त्याची पुराव्यासह माहिती मिळणार आहे. त्यामुळे आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र.